बघा, आपण याच्या अगोदरच्या लास्ट लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ क्रोमोसोम पर्यंत येऊन थांबलो होतो. 4 टाइप आपण क्रोमोसोमच्या याच्यामध्ये या ठिकाणी पाहिले होते. ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक, मेटासेंट्रिक अँड सबमेटासेंट्रिक. मग व्ही, आय, जे वेगवेगळे शेप आहेत ते आपण ऑलरेडी कंप्लीट केले होते. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग आपल्याला जो बघायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द सेक्स क्रोमोसोम अँड व्हॉट इज मीन बाय लिंकेज. आपण लिंकेजची फक्त एक इंट्रोडक्शन याच्यामध्ये या ठिकाणी बघणार. सुरुवातीला आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय द सेक्स क्रोमोसोम. आता ऍक्च्युली आपल्याला क्रोमोसोम म्हणजे काय हा भाग आपल्याला समजलेला आहे. क्रोमोसोम म्हणजे काय, तर क्रोमोसोम आर नथिंग बट ए थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, कलर्ड स्ट्रक्चर्स आपण म्हणूयात. व्हाय दे आर कॉल्ड कलर्ड. ऍक्च्युली क्रोमोसोम ह्या 2 शब्दात विभागला गेलंय. क्रोमा म्हणजे कलर्ड, सोमा मीन्स बॉडी, कलर्ड बॉडी प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. कलर्ड असं का म्हणतात, बिकॉज स्टेन इज गिव्हन टू दॅट सेल. स्टेन जर त्याला वापरला तर तो स्टेनचा कलर त्याला बसतो, जातो आणि तो भाग आपल्याला कलर्ड दिसतो, म्हणून त्याला क्रोमोसोम कलर्ड बॉडीज असं म्हणतात. असे फिलामेंटस थ्रेड सारखे भाग आहेत ते आपण बघितलं. प्रोपेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज या सेल डिव्हिजन मध्ये थोडेसे थिक होतात, जाड होतात, ते आपण बघितलं. डिस्टिंक्ट होतात मेटाफेज मध्ये, तोही आपण पार्ट ऑलरेडी कंप्लीट केला. आपल्याला बघायचं सेक्स. मग सेक्स क्रोमोसोम म्हणजे काय. These are the chromosome which determine the sex of organism or determine the sex of newborn or going to born आपण म्हणूयात. These are the chromosome which determine the sex of organism. They are simply called as the sex chromosome. आणि मग हे सेक्स क्रोमोसोम 2 टाईपचे असतात. एकाला म्हणलं जातं एक्स क्रोमोसोम, दुसऱ्याला म्हणलं जातं वाय क्रोमोसोम. आपण ह्युमन मधलं बघतो एक्स आणि वाय. ऍक्च्युली बर्ड मध्ये याच्यापेक्षा वेगळं असतं, झेड आणि डब्ल्यू असतं. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये त्या क्रोमोसोमला वेगळ्या लेटरनी डिनोट केलं जातं. ह्युमन मध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोम असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं. मग हा एक्स क्रोमोसोम कसा असेल, तर एक्स क्रोमोसोम हा रॉड सारखा असतो, मोठा इलॉंगेटेड आहे. आणि वाय क्रोमोसोम हा थोडा याच्यामध्ये या ठिकाणी शॉर्ट असतो. सो दिस वन इज एक्स अँड दिस वन इज वाय. जनरली सेक्स क्रोमोसोम आपल्याला आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस मध्ये सगळ्यात शेवट सापडतात. सगळ्यात शेवटची जोडी यांची असते. आपल्यामध्ये 23 जोड्या आहेत. 23 मधली 23वी जोडी ही असते. 22 जोड्या ह्या ऑटोसोमच्या असतात. 44 क्रोमोसोम ते असतात. आणि हे 2 क्रोमोसोम सेक्स क्रोमोसोम म्हणून काम करतात. एक्स आणि वाय क्रोमोसोम आपण त्याला म्हणतो. एक्स क्रोमोसोम कसा आहे, एक्स क्रोमोसोम हा इलॉंगेटेड आहे, रॉड शेप्ड आहे. वाय क्रोमोसोम हा शॉर्ट असतो. हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे लांबीला जास्त एक्स आहे, लांबीला कमी हा वाय क्रोमोसोम आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी सापडतो. दुसरं, हा जो एक्स क्रोमोसोम आहे त्या एक्स क्रोमोसोम मध्ये यू क्रोमॅटिनचा जो काही भाग आहे तो जास्त असतो रादर दॅन हेट्रोक्रोमॅटिन. आता यू क्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन हे काय भाग असतात ते अगोदर लक्षात घ्या. यू क्रोमॅटिन म्हणजे एक्सटेंडेड रिजन, थोडा एक्सटेंडेड म्हणजे थोडा वाढलेला भाग म्हणूयात, तो जास्त इथं. दुसरं, यू क्रोमॅटिन मधला जो डीएनए असतो तो जास्त ऍक्टिव्ह असतो. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस नावाचा जो भाग आपण बघणार आहे त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये डीएनएचं एमआरएनएचं प्रोटीन होत असतं. मग ज्या क्रोमोसोम मध्ये यू क्रोमॅटिन जास्त असतो तो जास्त ऍक्टिव्ह समजला जातो, कारण यू क्रोमॅटिन मध्ये डीएनएचं अमाऊंट पण जास्त असतं, आपण त्याला म्हणूयात. सो फॉर प्रोटीन सिंथेसिस यू क्रोमॅटिन हा जास्त ऍक्टिव्ह समजला जातो. हेट्रोक्रोमॅटिन हा त्या तुलनेत लेस समजला जातो. मग एक्स क्रोमोसोम मध्ये काय असतं, एक्स क्रोमोसोम मध्ये मोर यू क्रोमॅटिन असतं आणि लेस हेट्रोक्रोमॅटिन असतो. वाय मध्ये उलट असतं. वाय मध्ये यू क्रोमॅटिनचं अमाऊंट जे असेल ते लेस असतं. वाय क्रोमोसोम मध्ये या ठिकाणी हे थोडं वेगळं असतं. वाय क्रोमोसोम मध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन असतो आणि जास्त अमाऊंट मध्ये या ठिकाणी हेट्रोक्रोमॅटिन असतो.
म्हणून एक्स क्रोमोसोम हा मोर ऍक्टिव्ह समजला जातो रादर दॅन वाय क्रोमोसोम. हे लक्षात घ्या. एक्स क्रोमोसोम हा वाय क्रोमोसोम पेक्षा जास्त ऍक्टिव्ह का आहे? तर ऍक्टिव्हिटी डिपेंड असते डीएनए वर. डीएनएचा अमाऊंट हेट्रोक्रोमॅटिन रिजन मध्ये जास्त असतं आणि युक्रोमॅटिन मध्ये जास्त असतं. हेट्रोक्रोमॅटिन मध्ये ते कमी असतं. मग युक्रोमॅटिन मध्ये हे अमाऊंट जास्त असल्यामुळे प्रोटीन सिंथेसिस जास्त होतं, ऍक्टिव्हिटी जास्त असते. म्हणून वाय क्रोमोसोम आणि एक्स क्रोमोसोमचं कंपॅरिझन जर केलं तर वाय क्रोमोसोम हा लेस ऍक्टिव्ह असतो, एक्स क्रोमोसोम हा जास्त ऍक्टिव्ह असतो. दुसरं, इथं जर आपण नीट बघितलं तर काय दिसतंय आपल्याला? या सगळ्या क्रोमोसोमकडे बघा, एक्स आणि वाय. हे दोन दाखवलेले, या दोघांना आपण सेंट्रोमियर म्हणूयात. आता सेंट्रोमियरच्या खाली जर आपण बघितलं, हा निम्मा हा पार्ट, हा एक्स मध्ये आणि वाय मध्ये दोन्ही मध्ये सेम आहे. याला म्हणलं जातं होमोलॉगस रिजन. आणि हा एक्स आणि वाय मध्ये वेगळा आहे, एक्स मध्ये जास्त आणि वाय मध्ये कमी आहे. याला म्हणलं जातं हेट्रोलॉगस रिजन. हे होमोलॉगस आणि हेट्रोलॉगस काय ते लक्षात घ्या. होमो म्हणजे सिमिलर, हेट्रो म्हणजे डिसिमिलर. मग आता इथून इथपर्यंत बघितलं तर हे दोन्ही रिजन सेम आहेत. याला म्हणतात होमोलॉगस पार्ट ऑफ क्रोमोसोम. हा इथं वेगळा इथं वेगळा, याला म्हणतात हेट्रोलॉगस पार्ट ऑफ क्रोमोसोम. हे लक्षात घ्या. दुसरं, आता एक्स मध्ये काय? एक्स मध्ये हेट्रोलॉगस रिजन ज्याला आपण म्हणतो हा जास्त आहे, किंवा नॉन होमोलॉगस. हेट्रोलॉगस म्हणण्यापेक्षा याला नॉन होमोलॉगस पण म्हणतात. ऍक्च्युअली टर्म त्याच पद्धतीचे नॉन होमोलॉगस. मग एक्स मध्ये नॉन होमोलॉगस पार्ट जास्त आहे, वाय मध्ये नॉन होमोलॉगस पार्ट कमी आहे. एक्स आणि वाय मध्ये होमोलॉगस पार्ट मात्र सेम असतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी आपल्याला बघायची ती म्हणजे काय? तर आपल्याला माहिती की याच्यावर सगळ्यावर जीन आहेत, जीन्स आहेत. क्रॉसिंग ओव्हर नावाची जी मेकॅनिझम आपण बघणार आहे, ती क्रॉसिंग ओव्हर तुम्हाला फक्त होमोलॉगस मध्ये दिसते. क्रॉसिंग ओव्हर नावाची जी मेकॅनिझम आहे ती फक्त होमोलॉगस क्रोमोसोम मध्ये दिसते. क्रॉसिंग ओव्हर कधीही नॉन होमोलॉगस मध्ये दिसत नाही. म्हणजे इम्पॉसिबल आपण त्याला म्हणूयात. क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते क्रॉसिंग ओव्हर या नॉन होमोलॉगस पार्ट मध्ये हायली इम्पॉसिबल असतं, होतच नाही. का? साधं गोष्ट, इथं जीन आहे पण ह्याचा इथला भाग नाहीये, त्यामुळे ह्याचा जीन इथं आहे का? नाही. आणि नेहमी जे काही क्रॉसिंग ओव्हर आहे ते कुठं होत असतं? तर शेजारच्या दोन क्रोमोसोम मध्ये. जनरली त्याला होमोलॉगस क्रोमोसोम म्हणतात. मग एकतर क्रोमोसोम होमोलॉगस लागतात किंवा पार्ट होमोलॉगस लागतात. मग इथे हे पार्ट होमोलॉगस म्हणजे इथला जीन इकडे आणि इकडचा जीन इकडे येऊ शकतो, थोडक्यात असं आपण म्हणूया. पण नॉन होमोलॉगस रिजन मध्ये अशी शक्यता नसते. सो दिस इज द सेक्स क्रोमोसोम. एक्स आणि वाय क्रोमोसोम जे असतात ते या पद्धतीमध्ये या ठिकाणी काम करतात. आणि एक्स आणि वाय क्रोमोसोम या ठिकाणी सेक्स डिटरमाइन करतात. कारण आपल्याला ऑलरेडी माहित झालेलं आहे की मेल असेल तर मेल मध्ये काय असतं? XY आणि 44 क्रोमोसोम असतात. फिमेल मध्ये XX आणि 44 असतात. म्हणजे काय झालं? तर या दोन एक्स क्रोमोसोम मुळे फिमेल डिटरमाइन होते आणि एक एक्स आणि एक वाय मुळे मेल डिटरमाइन होत असतो. तर थोडक्यात लक्षात घ्या, एक्स आणि वाय क्रोमोसोम जे आहेत यांना सेक्स क्रोमोसोम म्हणतात. सो दिस इज द फर्स्ट पार्ट रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर सेक्स क्रोमोसोम. आता या सेक्स क्रोमोसोम नंतर आपल्याला जो पुढचा एक थोडा जनरल इंट्रोडक्शनचा जो काही भाग बघायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज द लिंकेज. मग आता लिंकेज म्हणजे काय? तो एक जनरल टर्म मी सांगतो. लिंकेज म्हणजे काय? ऍक्च्युली लिंकेज याला असं म्हणलं जातं, म्हणजे लिंकेज म्हणजे या ठिकाणी काय? इट इज अ टेंडन्सी ऑफ लिंक्ड जीन टू इनहेरिट जनरेशन आफ्टर जनरेशन. म्हणजे काय? समजा असं विचार करूया की हा एक क्रोमोसोम आहे. या क्रोमोसोमवर इथे एक जीन आहे, त्याच्याच खाली इथे एक जीन आहे आणि इथे एक जीन आहे. आता मी याला नाव देतो ए, याला नाव देतो बी, याला नाव देतो सी. लिंकेज म्हणजे काय?
तर जे दोन जीन जवळ असतील, दोन किंवा दोन पेक्षा जीन जे जवळ असतील ते पिढ्या आहे असे जातात, विदाउट सेपरेशन जातात, कारण ते इतके जवळ असतात की ते दोन सेपरेट होऊ शकत नाहीत क्रॉसिंग ओव्हरच्या प्रक्रियेवेळेस. आणि मग हे दोन पेक्षा जास्त जीनचा जो ग्रुप आहे तो एका जनरेशन मधून दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जसाच्या तसा जात असेल तर त्या ग्रुपला म्हणलं जातं लिंक्ड जीन. आणि या लिंक्ड जीननी दाखवलेला हा जो फेनॉमेनॉन आहे, टेंडन्सी ऑफ इनहेरिटन्स ऑफ लिंक्ड जीन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, याला म्हणतात लिंकेज. म्हणजे अगदी सोपा आपण बघतो की एखाद्या फॅमिलीमध्ये आजोबांच्या केसाची स्टाईल आणि त्यांचा रंग, डोळ्याचा रंग तो तसाच्या तसा हे 3 गुणधर्म वडिलांच्या मध्ये येतात. हेच 3 गुणधर्म वडिलांच्याकडून त्यांच्या पुढे म्हणजे नातवामध्ये येतात. मग आता आपण जर बघितलं हे 3 गुणधर्म, केसाचा प्रकार म्हणजे कर्ली हेअर असतील, कुरळे केस असतील, त्याच्यानंतर याच्यामध्ये त्या बॉडीचा कलर समजा ब्लॅक बॉडी कलर असेल आणि डोळ्याचा कलर समजा ब्राऊन कलर असेल, समजा हे 3 कॅरेक्टर आजोबांच्या मध्ये, आजोबांच्या वडिलांमध्ये, वडिलांमधून पुढच्या पिढीमध्ये आले, तर हे 3 कॅरेक्टर जसे तसे आले, हे 3 कॅरेक्टर जोडले गेले, त्याला म्हणायचं लिंक्ड जीन. आणि हे 3 कॅरेक्टर जनरेशन टू जनरेशन आहे असेच पुढे आले, न वेगळे होता, याला म्हणलं जातं लिंकेज. लिंकेजच्या बाबतीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात अशी घ्या, लिंकेज इज द फेनॉमेनॉन डज नॉट रिकॉग्नाइज्ड बाय मेंडल. मेंडलला हा फेनॉमेनॉन माहीतच नव्हता. म्हणजे अगदी शॉर्ट आपण असं म्हणूयात की लिंकेज मेंडलपेक्षा आपण खूप लकी आहोत, कारण आपल्याला मेंडलचं पण सगळं नॉलेज माहीत झालंय आणि मेंडलला जे माहीत नव्हतं तेही नॉलेज आपल्याला माहीत झालंय, याला म्हणतात लिंकेज. मग आता हा लिंकेजचा जो फेनॉमेनॉन हा चांगला पण असतो आणि वाईट पण असतो. म्हणजे चांगले गुणधर्म पिढ्यानपिढ्या जाऊ पण शकतात आणि काही चांगल्या गुणधर्मावर एखादा वाईट गुणधर्म असेल तोही पुढच्या पिढीमध्ये जाऊ शकतं. प्लांट ब्रीडर जे असतात, एस्पेशली नवीन व्हरायटी क्रॉपचे तयार करणारे, त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांच्यामध्ये 3-4 गुणधर्म चांगले असतात आणि एखादा गुणधर्म असा असतो की तोही त्या चांगल्याबरोबर जात असतो. तर ब्रीडर्सच्या दृष्टीनं हा लिंकेज हा एक मोठा इश्यू याच्यामध्ये या ठिकाणी समजला जातो. मग हा जो लिंकेजचा जो फेनॉमेनॉन आहे तो प्लांटमध्ये आणि अॅनिमलमध्ये वेगळ्या ऑर्गॅनिझमनी, वेगळ्या सायंटिस्टनी हुडकून काढला होता. प्लांटमध्ये हा जो काही फेनॉमेनॉन जो आहे तो याच्यामध्ये या ठिकाणी बॅटसन यांनी याच्यामध्ये आणि पुनिट नावाच्या सायंटिस्टने याच्यामध्ये हुडकून काढला. बॅटसन आणि पुनिट नावाच्या शास्त्रज्ञांनी हा जो फेनॉमेनॉन आहे लिंकेजचा, हा प्लांटमध्ये बॅटसन आणि पुनिटने हुडकला आणि अॅनिमल मध्ये हा जो काय आहे हा या ठिकाणी जो काही मॉर्गन नावाचा एक सायंटिस्ट आहे, TH मॉर्गन नावाचा जो एक सायंटिस्ट आहे त्यांनी याच्यामध्ये हुडकला. आणि मॉर्गननी त्यासाठी ड्रॉसोफिला नावाचा इन्सेक्ट वापरला. यांनी वेगवेगळ्या प्लांट वापरल्या. म्हणजे प्लांट मध्ये पण इनहेरिटन्स असू शकतं कंबाईन जॉईन लिंक्ड जीनचं, आणि अॅनिमल मध्ये पण असतं, कारण हे जीन कुठं आहेत, क्रोमोझोमवर आहेत. आणि मग क्रोमोझोमवर असणारे जीन, जोडलेले जीन जवळ असतात ते इनहेरिट होतात. थोडक्यात इन शॉर्ट तुम्ही असं लक्षात घ्या, मोर क्लोज द जीन म्हणूयात, मोर द लिंकेज. जेवढे जीन एकमेकाच्या जवळ असतील म्हणजे ए आणि बी जाण्याची शक्यता जास्त आहे, पण ए आणि सी आणि बी आणि सी जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, मी एक त्याचं फॉर्म्युलाच तयार करतो, लिंकेज इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. जेवढं डिस्टन्स कमी तेवढं लिंकेज जास्त, जेवढं डिस्टन्स जास्त तेवढं लिंकेज कमी. म्हणून मी सोपं केलं, लिंकेज इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. सो दिस इज कॉल्ड एज द लिंकेज. ओके. मग आता हे जे लिंकेज आपण जे इथे या ठिकाणी जे बघतो आहोत, या लिंकेज मध्ये पुन्हा 2 टाइप्स असतात. एकाला म्हणतात याच्यामध्ये या ठिकाणी कंप्लीट लिंकेज, दुसऱ्याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात इनकम्प्लीट लिंकेज. नावावर लक्षात आहे, कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय.
द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन क्रोमोसोम डू नॉट सेपरेट, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झालं तरी सेपरेट होत नाहीत आणि इनहेरिट जर जसे तसे झाले तर त्याला म्हणायचं कम्प्लीट लिंकेज. म्हणजे 4 जीन एकमेकाच्या जवळ आहेत आणि 4 जीन एका पिढीतून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा अनेक पिढ्या जात असतील, म्हणजे 4 जीन सेपरेटच होत नसतील, म्हणजे 4च्या 4 जीन कंटिन्युअस पुढे जात असतील अनेक पिढ्या, तर त्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये या ठिकाणी कम्प्लीट लिंकेज. मग एक्स क्रोमोसोम जो ड्रॉसोफिला मधला आहे त्याचा अभ्यास या मॉर्गननी केला आणि त्यांनी ते सांगितलं होतं. त्याच्या बरोबर विरुद्ध आहे ती म्हणजे इनकम्प्लीट लिंकेज. मग ही इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, तर जीन समजा एकमेकापासून लांब असतील. द लिंक्ड जीन्स विच आर डिस्टिंक्ट लोकेटेड, म्हणजे आता समजा अजून मी दाखवतो ए बी आणि इथं समजा इथं मी डी दाखवला, तर आता हे 2 जीन किंवा हे 3 जीन जे आहेत हे 3 जीन या ठिकाणी एकदम जाऊ शकतील, पण क्रॉसिंग ओव्हर झालं तर हा जीन वेगळा होऊ शकतो आणि ए आणि बी जाऊ शकतील. म्हणजे ए बी डी आणि लिंक्ड जरी असले तरी जाताना काही वेळेस ए आणि बी जातील, डी जाणार नाही, तर त्याला म्हणलं जातं इनकम्प्लीट लिंकेज. सो इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, द लिंक्ड जीन्स विच आर डिस्टिंक्टली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोसोम अँड हॅव चान्स ऑफ सेपरेशन ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर, याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं इनकम्प्लीट लिंकेज. तर असे लिंकेजचे पण 2 फेनॉमेनॉन आहेत, एकाला म्हणलं जातं कम्प्लीट लिंकेज, दुसऱ्याला म्हणलं जातं इनकम्प्लीट लिंकेज. आता इथं मी सांगितलं की 1 2 3 4 जीन असतात, 5 जीन असू शकतात. लिंकेज लिंक्ड जीनचा ग्रुप असू शकतो आणि लिंक्ड जीनच्या ग्रुपला म्हणलं जातं लिंकेज ग्रुप. या लिंकेज ग्रुपच्या बाबतीमध्ये असं एक सांगतात फिक्स, त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, लिंकेज ग्रुपचा जो नंबर असतो तो काय असतो, दॅट इज सिमिलर टू द हॅप्लॉइड नंबर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. हा दुसरा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला करून. लिंकेज ग्रुपचा नंबर हा त्या ऑर्गॅनिझमच्या हॅप्लॉइड नंबरच्या ग्रुप एवढा असतो, नंबर एवढा असतो. म्हणजे उदाहरणार्थ ह्युमन मध्ये एन नंबर 23 आहे, तर आपल्यामध्ये 23च लिंकेज ग्रुप आहेत, हे लक्षात घ्या. आपल्यामध्ये एन नंबर 23 आहे, 2n नंबर 46 आहे, 46 क्रोमोसोम आहेत, निम्मे आले 23. आपल्यामध्ये हॅप्लॉइड नंबर आपला 23 आहे, तर आपल्यामध्ये लिंकेज ग्रुप 23च आहेत. म्हणजे कुठल्या क्रोमोसोमचा भाग वेगळा, 23च आहेत. तर हे लक्षात घ्या, लिंकेज ग्रुपचा जो नंबर असतो दॅट इज सिमिलर टू द हॅप्लॉइड नंबर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आता विचार करू, एक समजा डॉग आहे किंवा मेज आपण बघितलेलं पी प्लॅन्ट आहे. पी प्लॅन्ट मध्ये हॅप्लॉइड नंबर 7 आहे, म्हणजे तिथं लिंकेज ग्रुप सुद्धा 7च आहेत. तर हे लक्षात घ्यायचं, लिंकेज ग्रुपचा नंबर हा त्या ऑर्गॅनिझमच्या हॅप्लॉइड नंबर इतकाच असतो. ओके.